RSS आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI यांच्यात कथित संबंध असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत केलाय। RSS आणि ISI या जुळ्या बहिणी आहेत। या दोन्ही संघटनांमध्ये 4 मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे। मात्र ते मुद्दे काय आहेत हे देशाला सांगितलं गेलं पाहिजे असं आंबेडकर म्हणाले। श्रीलंकेतील कोलंबोमध्ये RSS नेते राम माधव आणि ISI प्रमुखांची भेट झाल्याचा दावा करत ही भेट नेमकी कशासाठी झाली याचा खुलासा RSS प्रमुख मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावा अशी मागणी आंबेडकरांनी केली आहे। खुलासा झाला नाही तर अंधारात काहीतरी काळबेर झाल्याचा आरोप होईल असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिलाय। आणि भारतीय जनता पक्ष या दोघांची गेली 40 वर्षाची भूमिका 14 वर्ष जे आहेत त्याची भूमिका जर आपण पाहिली तर आम्ही बिगर मुसलमानांच्या तिकिटावरती मतावरती निवडून येऊ शकतो असा त्यांचा स्टँड राहिलेला आहे आणि त्याला अनुसरून ख्रिश्चन, मुस्लिम, जैन याच्यापैकी कोणालाही त्यांनी उमेदवारी दिलेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे। परंतु मागच्या काही महिन्यामध्ये एका काळी RSS चे असणारे स्पोक्सपर्सन राम माधव हे ISI पाकिस्तानच्या इंटेलिजन्स एजन्सी तिथले काही अधिकारी यांना श्रीलंकेमध्ये भेटले आणि भेट झाली। 2-3 दिवस चर्चा झाली। मी असं म्हणेन की भारतीय जनता पक्ष ज्या ज्या वेळेस सत्तेवरती येते त्या त्या वेळेस ती असणारी घोर चूक त्या ठिकाणी करत असते।